प्रभाग क्रमांक 8 मध्ये असलेल्या आसाराम बापू पुलाजवळील नदीपात्रात हजारो मृत मासे आढळून आले। ड्रेनेजचं दूषित पाणी नदीत मिसळल्यानं मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप नगरसेविका उषा बेंडकोळी यांच्यासह नागरिकांनी केलाय। या प्रकाराने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने संताप व्यक्त केला जातोय। नदीकाठी मृत माशांचा खच पडलाय आणि त्याच परिसरात एका ड्रेनेज लाईनचे मोठ्या प्रमाणात दूषित पाणी नदीमध्ये मिळत असल्यानं हे मासे मृत झाल्याचा आरोप नगरसेविका उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे यांनी केलाय। महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। दूषित पाण्याचे सॅम्पल मत्स्यालय विभागाने घेतले असून पंचनामा करत आहोत। या घटनेमुळे पर्यावरण प्रेमी आणि नाशिककर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दूषित पाण्याचे सॅम्पल मत्स्यालय विभागाने घेतले असून पंचनामा करत आहेत। या घटनेमुळे पर्यावरण प्रेमी आणि नाशिककर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अनेक ठिकाणी सांडपाणी थेट नदीपात्रात सोडलं जात असल्याने नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन कमी होत चालल्याने मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहे। वर्षभरापूर्वी संबंधित प्रशासनाच्या वतीने महानगरपालिकेला काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रकरणात दिवसाला 10 लाख रुपये दंड आकारण्याबाबत पत्र प्राप्त झालं होतं, तरी देखील प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याचं स्पष्ट नागरिकांचं मत आहे। पर्यावरण प्रेमींचा फोन आला असता आम्ही बापू पुलाची इथे नदीची इथे आम्ही पाहणी करण्यासाठी आलो, तर इथे बरेच मासे मरून पडलेले आहेत। तर ते हे कशामुळे होत आहे? दूषित पाण्यामुळे होत आहे का त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे मिसळलं गेलं आहे? त्याच्यावर अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं, कारण हेच पाणी पुढे जाऊन रामकुंडाला मिळत आहे व तिथे येणारे लोक आहेत, भाविक आहेत, ते इथे पाणी घेऊन जातात तीर्थ म्हणून, आणि ते जर पाणी पिल्या गेलं किंवा त्यांना काही नुकसान झालं किंवा इथल्या जनावरांना लोकांना काही नुकसान झालं तर ह्याचं जबाबदार कोण असेल? तर ह्याला जबाबदार अधिकारीच असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। आता जे असं बापूरावर जे मध्ये मदत झालेले तर काही फोन आले, ते फोन आल्यानंतर आम्ही ते इथे सगळ्यापासून उभं आहोत, पण या जागेवर अजून अधिकारी आलेले नाही आहेत। आणि या खाडीच्या पाण्याचा वास येतोय, जाताना विचारलं कुंभमेळा येतोय, आणि स्टॉम वॉटरचं जे पाण्याची लाईन जी आहे तिथं ड्रेनेजचं पाणी त्यातून झालं आहे। आणि आपल्या नाशिक शहरामध्ये घाटातनं लोक येणार आहोत आणि त्या लोकांना पाणी आपण या पद्धतीने देणार आहोत का? त्याच्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे। जे अधिकारी संबंध असतील त्याच्याकडे तो कारवाई करण्यात यावा आमची मागणी आमच्या तिघी नगरसेविकांची। त्याचबरोबर आपल्याकडं गायी असतील, गुरं असतील, हे सुद्धा पाणी पित असतात, पण माणसाने पाणी पिता वास लागून बोलू शकतो, पण मुख्यतः हे बोलू शकतं का? हे सुद्धा यांनी दखल घेतली पाहिजे। आता 12:30 वाजले, 10:30 वाजेपासून अधिकाऱ्यांना फोन केले, कोणी आज जागी आलेलं नाही आहे, आणि अधिकाऱ्यांना फोन केले का आम्ही ह्या मिटिंगला आहे, त्या मिटिंगला आहे तरी कोणत्या मिटिंगला आहे अधिकारी? कारण सांगतात ते आणि महापौरच्या मिटिंगला आणि महापौर त्यांना फोन केला, महापौर त्यांनी 1 नंबर प्रभागामध्ये सगळी चालू आमचा आहे, म्हणजे अधिकारी गेले कुठे? आणि ओळखची उत्तर अधिकारी देतात ते, तर अशा अधिकाऱ्यांनी पर्याय नाही काही या ठिकाणी। आणि एस टी प्लॅनचा जो दिवस आहे तो जो मातात आहे नुसता मंजूर झाला आहे, मग याचे पदक कधी घेणार आहे? काहीच नाही, ते बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला ड्रेनेज नाही आहे, ते ड्रेनेजचं लाईन जे आहेत त्या स्टॉम वॉटरमध्ये सोडले आहे त्याचं पाणी, आणि ते सगळं आपल्या प्रदूषणमध्ये आपल्या गंगेमध्ये मिसळत आहे। रामकुंडा भाविक येतात या ठिकाणी, हे जर योजना फक्त मंत्राला टाकवल्या तर शासनाची काही दुर्दर अवस्था होती, पहिलं लक्ष घातलं पाहिजे। नक्कीच उठवणार ठिकाणी। आताच आम्ही शासनाचे काही लोक बोलले, त्यांना पाण्याचं प्रश्न त्यांनी आपल्याला पाणी दिलेलं आहे आम्ही ठिकाणी, तर आता असं आहे मासा जर थांबत आता 1000 मासे आहेत मृत पडलेले, मग आता ती जो काही बोलत होते कारण ती मासे चढलेली असती, पण आता ती मृत असेल तर वास फार येणार त्या ठिकाणी। आता आज सोमवार आहे, मंगळवार आहे, बुधवार त्याविषयी येणार आहे, बुधवारी मासा बाबा साड्याकरता मासा बाई मासे त्याच्याकडं माशाची अवस्था काय होणार? माणसं पाण्याशिवाय जगू शकत नाही, तर ती बिचारी मासे त्या ठिकाणी ते मृतपासून वास किती येणार त्या ठिकाणी? काही हरकतच त्या ठिकाणी। तर त्यांनी महापौरांना आम्ही असं आवाहन करतोय तर तुम्ही दोघींनी यायचं, आता महिला राजा असल्यामुळं तुम्ही सगळे त्यातलं लक्ष घातलं पाहिजे। अधिकारी तर गरजेचं फोन येऊ ना येऊ काहीच घेणार नाही, फक्त ते फोन केला की सर आता आम्ही या भागात आहे त्या भागात आहे, पण त्या भागात पण अधिकारी जागेवर नसतात, फक्त कुंभमेळ्याचं नाव देऊन ठेवलं फक्त आम्ही कुंभमेळ्याचं काम करतोय, फोन केला आणि बाहेर आहे मिटिंगला हा चालता शकतोय, पण जागेवर जे काय अधिकारीचे नाही। आता फक्त महापालिकेचे आपले सफाई कर्मचारी फक्त हाते खाल्ले, पुलाखाली ती दुर्गंधी झालेली आहे, हे सर्व तुला तुम्ही खान त्या पुलाखाली साफसफाई आता आम्ही सगळं आधी कर्मचारी बोलून साफसफाई आपल्या करायचं काम चालू आहे। दारूच्या बॉटल हे करून कोणी पित असतील आणि मच्छी आढळली, तिथं मेलेली मच्छी आढळली आहे,
आणि कचरा पण खूप साठलेला होता. आम्ही अधिकारी बोलून ती साफसफाई करून घेतली. मला वाटतं इथं पिणारे हेच बसत असतील ते, त्याच्यामुळे तिथे दारूच्या बाटल्या आढळले. आणि मी सांगते शासनाला त्याच्यावर लक्ष द्यावं. आणि एक बाई आली, तिने कचरा टाकला आणि एक माणूस पण आला होता. तर ते बोलले तर आम्ही नवीन आहे. नवीन जरी असले तर तुम्ही गोदावरीत कसं काय तुम्ही कचरा टाकताय, हे चुकीचं आहे ना. मच्छी पण आढळले तिथं मेलेल्या, काहीतरी केमिकल पाण्यात मिसळले गेले, त्याच्यामुळं ते मच्छीला प्रॉब्लेम आला. ते लवकरात लवकर तुम्ही त्याच्यावर दखल घ्यावी. कुंभमेळा आला आहे, त्याच्यामुळं पाणी शुद्ध व्हायला पाहिजे. जे गटार जे सोडलेले आहेत गोदावरीत ते पण लवकरच दखल घेतल्या गेली पाहिजे. हो वाटतंय त्यांचे ढिंगारे उडवले पाहिजेत. आणि आम्ही खरंच महासभेत हा विषय मांडणार आहोत. आम्ही तिघी नगरसेवक याच्यावर आम्ही बोलणार आहोत. हे जे आज आपण मासे मेलेले बघितलेले गोदावरी नदीच्या आसारामध्ये, तर याच्यावर असं ऑब्झर्वेशन येतं की जे थोडंफार सिवेज मिक्सिंग होतं आहे. आता हे स्टॉम खाली बघितलं तिथं स्टॉम वॉटर पाईपमधलं सुद्धा सिवेज मिक्स होतं आहे. तर ते कोणीतरी इथल्या वरच्या सोसायटीजनी डायरेक्ट सिवेज त्याला कनेक्ट केलेलं एक शंका आहे. दुसरी गोष्ट, वरच्या साईडला कुठे कुठे डायरेक्ट सिवेज जे मिक्स होत आहे त्याचाही परिणाम दिसतो. अजून टेम्परेचर पण 4-5 दिवसात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, त्याचं पण काहीतरी एक फॅक्टर असू शकतो. हे सगळं आता पोल्युशन कंट्रोल बोर्ड सॅम्पल घेऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे काय रिझल्ट्स आहेत ते आपल्याला समजतील आणि मगच आपण त्याच्यावरती अधिकृतरित्या कशामुळे झालं याचा